आणि शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे सध्या आपल्यासोबत आहेत। शेवाळेजी, मुख्यमंत्र्यांनी थेट आरोप केलेला आहे की मराठीच्या नावाखाली अनेकांनी आपली घरं भरलेली आहेत आणि त्यांचा निशाणा आहे उद्धव ठाकरेंकडे। नाही, भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्र्यांकडून जे जे वक्तव्य केलं जातं ना, तर ते कुठेही पुरावे देत नाहीये। मुख्यमंत्री जबाबदार आहे, त्यांनी खरी परिस्थिती लोकांसमोर मांडावी आणि नावं घ्यावी ना। नावं घ्यायला काय घाबरतात का? गृहमंत्री आहे, एवढं घाबरा गृहमंत्री आम्ही कधी आयुष्यात बघितलं नाही। नावं घ्यावी, खुशाल चौकशी करावी, खुशाल कारवाई करावी। शिवसेना कुठल्याही ह्याच्यात त्यांना अडथळा निर्माण करणार नाही। नावं घेत नाही, मुंबईकरांची दिशाभूल करतायत। नावं न घेता आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे आणि जबाबदार मुख्यमंत्र्याला शोभत नाहीये। तर त्यांच्याकडे गृह खातं आहे, मुख्यमंत्री पद आहे, त्या पदाचा वापर करावा आणि माहिती घ्यावी आणि मग जाहीरपणे बोलावं। बर, उद्धव ठाकरेंना संपत्ती जाहीर करण्याचं आव्हान सुद्धा दिलेलं आहे त्यांनी। जाहीर करणार का संपत्ती? कारण अनेक प्रकारचे आरोप होतात उद्धव ठाकरेंवर। नाही, या संदर्भात सर्वात पहिलं मुख्यमंत्र्यांनी खुलासा करायला पाहिजे की त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांनी संपत्ती जाहीर केली का? एखाद्या पक्षाच्या अध्यक्षाला मुख्यमंत्री जरी या राज्यात असले तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी हे एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या संपत्तीची जर मागणी करत असेल तर स्वतःच्या अध्यक्षांची पहिली संपत्ती जाहीर करावी, तेव्हा त्यांना हक्क येतो। मुद्दा असा आहे की मराठीच्या नावावरून हा आरोप झालेला आहे। मराठी माणसांच्या नावानी घर भरलं असा आरोप उद्धव ठाकरेंवर झालेला आहे। हा आरोप गंभीर नाही का वाटत तुम्हाला? नाही, हा खऱ्या अर्थाने मराठी माणसाचा अपमान आहे। कारण मराठी माणसासाठी काय केलं हे मराठी माणसाला, शिवसेनेने काय केलंय मराठी माणसाला याची जाणीव आहे। सर्वात भारतीय जनता पार्टीचा खोटारडेपणा मी तुम्हाला सांगू इच्छितो। जेव्हा नोटबंदीचा त्यांनी निर्णय घेतला त्यावेळी पार्लमेंटमध्ये आणि पार्लमेंटच्या बाहेर देशाच्या पंतप्रधानांनी घोषित केलं, भारतीय जनता पार्टीचे सर्व खासदार आणि आमदार गेल्या 6 महिन्याचा त्यांचा बँकेचे डिटेल्स हे जनतेसाठी जाहीर करतील। अजूनपर्यंत एकही खासदार आणि आमदाराच्या बँकेचे डिटेल्स त्यांनी जाहीर केले नाही। माझं तर आव्हान आहे त्यांना, देशातल्या त्यांच्या आमदार आणि खासदारांचं 6 महिन्याचं बँकेचे डिटेल्स जाहीर करावं। स्वतः काय जाहीर करत नाही आणि दुसऱ्यावर आरोप करतात। मराठी माणूस आणि शिवसेनेचं नातं अतूट आहे आणि शिवसेनेने कधीच मराठी माणसाचा गैरफायदा घेतला नाहीये। त्यांच्या प्रगतीसाठी शिवसेना कार्यरत राहिली आणि शेवटपर्यंत कार्यरत राहणार आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी शिवसेना आणि मराठी माणसात फूट पडावी हे षडयंत्र आता भारतीय जनता पार्टी करत आहे। भारतीय जनता पार्टीची कीव येते की त्यांनी आता त्यांचा पराभव स्वीकारलाय आणि त्यांच्याकडे आता विकासाचे मुद्दे राहिले नाही, आता व्यक्तिगत आरोपाचे मुद्दे राहिलेले आहेत आणि मुंबईकरांना व्यक्तिगत आरोपाचे मुद्दे आवडत नाहीये। मुख्यमंत्र्यांसारख्या जबाबदार व्यक्तीने असे आरोप करू नये, त्यांची जबाबदारी त्यांना माहीत नाही। आणि सर्वात पहिलं त्यांनी नोटबंदीच्या वेळी जो निर्णय घेतला पंतप्रधानांनी तो पहिला जाहीर करावा खासदार आणि आमदारांच्या देशातल्या, आणि त्याची माहिती जनतेसमोर मांडावी आणि मगच बोलावं। नाही, कसं आहे राहुल शेवाळे, मराठीचा मुद्दा हा शिवसेनेने घेतलेला अत्यंत जुना मुद्दा आहे। म्हणजे अगदी बाळासाहेबांपासून मराठीचा कैवार शिवसेना घेतेय। मराठीच्या मुद्द्यावरून झालेला हा आरोप म्हणजे शिवसेनेच्या अगदी सुरुवातीच्या नेतृत्वापासून म्हणजे बाळासाहेबांपासून झालेला हा आरोप असू शकतो असं शिवसेनेला वाटत नाही का? नाही, ह्याचं उत्तर आम्ही देण्यापेक्षा मराठी जनताच देईल। जर मराठी जनतेचा शिवसेनेने फायदा घेतला असेल तर मराठी जनता 21 तारखेला शिवसेनेबाबतची त्यांची भूमिका ठरवतील आणि जर शिवसेनेने मराठी जनतेचा कधीच फायदा घेतला नाही, त्यांच्या प्रगतीसाठी काम केलं तर निश्चित स्वरूपात 21 तारखेला मराठी जनता शिवसेनेच्या पाठीशीवर राहील। त्यामुळे 23 तारखेच्या रिझल्टमध्ये मुख्यमंत्र्यांना त्यांचं उत्तर मिळेल, ते आम्ही सांगायची गरज नाही आणि कोणाच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही। राहुल शेवाळे, धन्यवाद, तुम्ही एबीपी माझालाही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल।